नमस्कार मित्रांनो, विघ्नेश भोईरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग सिरीज 2 आहे। तर ब्लॉग सिरीज 1 तुम्ही बघितला असाल, तर हा ब्लॉग सिरीज 2 आहे। तर हा ब्लॉग असा आहे की आज तुम्हाला बोललो ना की देवदर्शन सन ऑल वगैरे असणार आहे ब्लॉग सिरीजमध्ये। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ज्योतिबा अजून आतापर्यंत तर ज्योतिबा झालंय, म्हणजे खूप काही तुम्ही जर आपले जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला जुन्या सबस्क्रायबरला माहिती असेल आपण खूप देवदर्शन केले होते। तर यावर्षी थोडंसं लेट झालंय, म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण निघालोय। तर बघूया आता आपण किती देवदर्शन आपण कव्हर करतोय। तर लेट्स सी काय होते आपल्या ब्लॉग सिरीजमध्ये किती देवदर्शन आपल्याला बघायला भेटतायत। तर जेवढे मला बघायला भेटेल तेवढे मी तुम्हाला दाखवेन। ओके, तर आपण आता निघालोच आहे आणि मागे व्ह्यू बघा फक्त, वॉट व्ह्यू यार। आपल्यासोबत ही बघा, ही बारकी आहे आई, कशी कशी खुश झाले बघा। सो मित्रांनो, तर सीन वॉज की माईक तर मी लावला होता, बट माईक कनेक्ट नाही झाला आणि मला वाटलं माईक कनेक्ट झालाय, तर मी बोलत चाललो होतो। तर त्याबद्दल खूप सॉरी, कारण की आवाजच काय येत नाही। तर काय नाही, एवढंच बोलत होतं की आता आम्ही निघालोय। तर हा माझा आउटफिट होता आणि काय नाही, जस्ट निघालोच होतो, म्हणजे शॉर्ट कपडे हाफ कपडे नाही घालण्याचे म्हणून फुल घालून चालले। बट लेट्स सी काय होतंय आपल्या ब्लॉगमध्ये कसं काय म्हणून। तर चला निघालोच आहे आता आपण, तो निघूया। A few moments later. कितीला आहे? 60ला। त्याच्यात काय काय आहे? त्याच्यात तेवढं सगळं येतं। पैसे आताच द्यायचे। चला मित्रांनो, हे दुकान आहे। तर या दुकानात तुम्ही येऊ शकता। एक 60 रुपयाला आहे। तर इथे मंदिराच्या बाजूलाच आहे हे दुसरं दुकान आहे, तर तुम्ही यांच्याकडे येऊन घेऊ शकता। मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे। तर इथे जिथून आपण एंट्री मारली ना, तिथं काहीतरी जरा काम चालू आहे, तर जरा इग्नोर त्याचा आवाज आणि गर्दी नाहीच आहे। हे बघा, इथून पूर्ण फक्त जायटून ते लोक बाहेर चाललेत, बट बाकी गर्दी आहेच नाही। कारण की आपण जेव्हा मागच्या टाइम्स तर तेव्हा बघितलं असेल तुम्ही, आम्ही इथं उभं राहिलो तेव्हा एवढी गर्दी होती एवढी, बट आत्ता जस्ट आम्ही इथं असं फिरू शकतोय। हे मंदिर आहे या साईडला आणि आपण इथं फिरतोय आणि ते लोक त्या साईडला आहेत, अम्मा बाबा आणि वहिनी। मित्रांनो, चला आता आपण लगेच इथं आलो आहे, कारण की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण ते इकडून फिरून ते तसं फिरून आपण एंट्री केली होती। तर लेट्स सी काय होतंय आता इथे। तर चला दर्शन घेऊया आणि मग आतमध्ये तर गर्दी दिसत नाही आहे बघा, एवढी गर्दी नाही आतमध्ये, बट दर्शन भेटते की नाही लगेच बघूया। चला इथं पहिलं दर्शन घेऊया आणि मग इथून आतमध्ये जाऊया। आला सफेद घोडा घेऊन देवाला, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, धाव महादेवा धाव धाव। हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला, उभा ठाकला खडग त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला, ये डोंगरात नांदतो अन संकटात तारतो, हो देवांचा
A few moments later. मित्रांनो, आता जस्ट दर्शन करून बाहेर आलो आणि दर्शन खूप म्हणजे खूप सुंदर झालंय दर्शन, खरं सांगतोय. तर पहिले एक आता सुरंगी हा. तर थांबा मित्रांनो, पहिलं आता दर्शन झालं ना, तर एक अशी प्रदक्षिणा घालायची असते मंदिराची. तर ती बरी प्रदक्षिणा घालून मग भेटतो. ओके. A few moments later. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता ज्योतिबावरून. यमाईच्या मंदिरात आले आपण, दोघं जण आले. हे यमाईचं मंदिर आहे, तिच्या वरती ज्योतिबा होतं आणि इथून खाली आलो की आपण यमाईच्या मंदिरात. जवळच आहे, रस्त्यातच आहे, जास्त पण लांब नाही आहे. अरे या माईकला काय झाला, एक मिनिट. हा वेट, हा लागला. तर चला दर्शन घेऊया मस्तपैकी. आणि या बारकीला बघा, हिने काय अवतार करून ठेवलाय. हिचं बघा, हिचा अवतार आणि आमचा अवतार, काय अवतार करून ठेवलाय हिने. शेवटी लहान पोरगाचे करणारच. चलो जरा दर्शन घेऊया आणि बाकीचं भेटूयाच पुढे. ओके, लेट्स गो. हा वाला मंदिर आहे, हा बघितला असेल, यमाई देवीचा मंदिर आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण या हातपाय धुवायला आले. मीन्स इथं पहिलं मंदिरात पाय पडायला जाताना हातपाय धुवायला लागतात. तर जस्ट आपण हातपाय धुया 2 मिनिटात आणि मग भेटूया. म्हणजे असं दिलंय की पाय पडून, सॉरी, पहिलं पाय पडायच्या आधी तलावात जाऊन हातपाय धुवून आणि मग पाय पडायला. चला, झालं पाय पाड वगैरे, फेस वगैरे धुवून, तोंड वगैरे धुवून. चला आता आपण जाऊया. तर चला मित्रांनो, आता आपण चाललोय यमाईच्या मंदिरात. हे लोक चाललेत पुढे गेले. चला, इथे यमाईच्या मंदिरात म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे इथे ते पीठ, जी देवी आहे ना, ते असे एवढं माहिती आहे की इथे ना असे पिठाचे हे आहेत. तर आपण पीठ आणायचं आणि इथे पीठ एकेका ह्याच्यात थोडं करत टाकत जायचं आणि मग दर्शन घ्यायचं, असंच काहीतरी आहे. तर हे लोक सगळे पीठ टाकतायत आणि मग इथून दर्शन घेऊन हे बघा पुढे दाखवतो, पुढे मंदिर आहे. मित्रांनो, तर आता आपण मस्तपैकी दर्शन करून आलो. तर इकडे मंदिराच्या मागे आहे ना, एक प्रथा म्हणून म्हणजे अशी दगड आहेत. हे बघा, ही दगड आहेत. तर अशी एकावर एक अशी लावायची असतात. तर याचं तुमची लावली दगड कुठे, हे लावलेलं आहे. तर मम्मी याचं काय, हे आहे ना, हे याच्यासाठी लावलं जातं की आपला जो संसार आहे सुखी समाधानाने चालावा. त्याच्यासाठी जर पडले तर तुमचा संसार मोडतो मध्ये, म्हणजे असं. म्हणून हे रस्ता ना व्यवस्थित, जसं आपण संसाराची एक एक पायरी सोबत चढतो, तशीच ही पायरी आपण लावताना व्यवस्थित आणि लक्षपूर्वक देऊनच लावायची असते. ओके, लावा, येऊ दे त्यांना किरण. तर असंच काहीतरी असतं. ठीक आहे, आता चलो. पण जास्त करून नवीन जोडपं येतात ते लावतात. ते आता काय जुना जोड नवीन जोडपाचा असं काही नाही, नवीन आणि देवाला तुम्ही केलं पण नवीन जोडपे जास्त येतात नाही ते, त्यामुळे नवीन जोडपेच लावतात जास्त. पडलेलं आहे ना कुठे बघितलं, असं काहीतरी असतं. मला पण एवढं माहित नव्हतं, बट आता माहिती. आता बघू शकता. नावलाय पडलं. तर चला, झालं आता दर्शन वगैरे करून. जर तुम्ही आलात तर तुम्ही ट्राय करू शकता. ओके, एक प्रथा म्हणून करावे लागतं. नसेल केलं तरी, नाही केलं तरी चालतंय, केलं तरी चालतंय. चलो, आता रात्रीचे वाजलेत
10:15 आणि आता डायरेक्ट जायचं घरी आणि जेवायचं आणि झोपायचं. तर चला जाऊया आता घरी, गाडी घेऊया आणि डायरेक्ट मग आता झोप आले. चलो लेट्स गो. सगळे निघालेत. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय घरी. तर दोन्हीकडे दर्शन एकदम मस्त झालं की नाही? हो, कसं वाटलं दर्शन? एकदम मस्त. सगळ्यांना आवडलं का नाही दर्शन? आवडलं. तुला आवडलं की नाही दर्शन? इथं नुसते असते. तुला दर्शन आवडलं? खायचं नाही. तर चला, दर्शन एकदम मस्त झालं. आणि म्हणजे मागच्या टायमी सारखं नाही झालं की उन्हामध्ये असं लाईनीमध्ये तासभर राहून उभं राहून. यावेळेस रात्रीचं गेलो म्हणून दर्शन, आरती पण भेटली आणि दर्शन एकदम चरणाजवळ भेटलं पहिल्यांदा. आजचा दिवस पण म्हणजे छान होता संकष्टीचा. संकष्टीचा होती आज. संकष्टीचा दिवस होता आणि खूप चांगलं दर्शन झालं. हो, झालं. मस्त झालं दर्शन. आता निघालोय घरी मस्त पैकी. आता भेटूया उतरल्यावर. बाय. The next morning. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही विचार काय असेल एक रात्रीहून एक सकाळ कशी झाली. तर रात्री यायला खूप उशीर झाला. त्याच्यानंतर आलो. कालचा दिवस संध्याकाळचा खूप म्हणजे खूप चांगला होता. कारण की कालचं दर्शन खूप चांगलं झालं. खूप चांगलं. देव आहे, ज्योतिबा देव आहे. तिथे आतमध्ये जायला भेटत नाही, कधीच्या काळात भेटतं. आणि आमचं नशीब चांगलं होतं की काल गेलो, दर्शन केलं. त्याच्यानंतर आरती चालू होती, म्हणजे आम्हाला आरतीही भेटली. मग आरती घेतल्यानंतर मग थोडं थांबलो होतो. त्याच्यानंतर त्या लोकांनी थोडंसं आरती सगळीकडे फिरवतात म्हणून जाऊन दर्शन द्यायला चालू केलं होतं, म्हणजे चरणाजवळ. तर आम्ही पण लगेच टी शर्ट वगैरे काढलं. मीन्स तिथे चमड्याचं वस्तू, परत टी शर्ट वगैरे काही घालणं त्याचं. मग आम्ही सगळं केलं, दर्शन घेतलं मस्तपैकी. आतमध्ये जाऊन ते पण आरती भेटली. खूप काही कालचं खूप दर्शन खूप म्हणजे खूप गोड होतं आणि हे दर्शन कायम लक्षात राहील. सो हा व्लॉग एवढाच होता. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. या पुढच्या एका नवीन व्लॉग सिरीजमध्ये. अजून व्लॉग सिरीज कंटिन्यू आहे, जाऊ नका कुठे. चलो मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या सिरीजमध्ये.